नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या भटकंती साथीदारासोबत या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर दोघांची पण तब्येत डाऊन आहे, पण आम्ही चाललो आता गावाला भात कापणी करायची, कारण एवढे दिवस पावसाने भात काही कापून दिलं नाही. तर आता पाऊस थांबला आहे, तर त्यामुळे आपण चाललो आता गावाला. बॅग वगैरे भरले, सगळे कपडे वगैरे भाजीपाला वगैरे सगळा घेतला आहे. आता डायरेक्ट भेटू आपण गावाला, म्हणजे शेतावरती. ही आमची बॅग भरून झाले आणि इकडे कपडे आहेत, सगळं भरायचं आहे. जाण्यामध्ये रेडी आहे. कुठे चालली ग? भात कापायला सगळं एवढे कपडे बिपडे घेऊन चाललंय, बॅग आणि हा पाण्याचा बॉटल म्हणजे पाणी न्यायला. तर मित्रांनो निघतो आता आम्ही, सगळं सामान वगैरे घेऊन झालंय. तर चला भेटू आता शेतावर डायरेक्ट आपण. तर मित्रांनो आता मनोरवर निघालो आपण. आपण आता शेतावर पोहोचलोय आणि भरपूर नुकसान झालंय, तुम्हाला दाखवतो मी आता. एवढंच भात राहिलंय, जेवढं दिसतो उभं तेवढं, बाकी सगळं पडून रुजलंय. हे बघा किती जाम नुकसान झालंय. आता दुसरं शेत बघू आपण. दुसरं शेत पण सगळं पडलंय, थोडं थोडं आहे जरासं. इकडे तर कायच नाही राहिलेलं आहे या बाजूला. तर पहिला नदीवर जाऊन येतो. काकाची मुलं ते नदीवर गेलेत, बघू जाळ वगैरे घेऊन गेले असतील तर बघूया तिकडे जाऊन आता. काय रे, मासा काढायला लागलाय? मित्रांनो इथे सकाळी 4 वाजता येऊन जाळे टाकायला लागतात आणि 7च्या दरम्यान येऊन काढायला लागतात. मासे इकडे भेटतात, तर मेहनत पण खूप लागते आणि मासे पण भरपूर लागलेत. हे बघा किती आहेत मासे. त्याला आमच्याकडे कडवाला बोलतात आणि दुसरे मासे काय माहीत नाही. भरपूर मासे लागलेले होते आणि आज सकाळी याचाच नाश्ता आपल्याला भेटणार आहे. तर पोट भरून नाश्ता करणार आहेत आपण आता. गजब बेइज्जती है. आणि हे इथल्या लोकांचं एनर्जी ड्रिंक, म्हणजे आमच्या इकडे याला ताडी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा. मासे काढून झालेत, आता जाळं व्यवस्थित धुवायला लावलं. इकडे भात कापायला चालू केले आम्ही. हे भात कापलेले ते इकडे आम्ही सुकट टाकलंय आणि इकडे चाललाय आराम आणि इथे आता नाश्ता चालू आहे. तुला दे ना. वाव, चिंबोरी थोडीच ग. चिंबोऱ्या. इकडे दोघांचा नाश्ता चालू आहे. मित्रांनो या जेवायला, नाश्ता करायला. बघा आमची आत्या बोलवते तुम्हाला नाश्ता करायला. चिंबोऱ्या आणि मस्त शेतावरती एक नंबर जेवण लागते. सकाळी आलो, नाश्ता बरं नंतर करेन. थोडंसं कापलं आणि आता जेवतो. हे उभं भात आहे ते नंतर तरी आम्हाला कापता येईल. ते तिकडे बसून का कापायला लागलेत, कारण पूर्ण भात खाली पडलाय. इथून असं वाटतं तिथे भातच नाही. हे पूर्ण भात खाली पडलंय, ते सगळं बसून कापायला लागतं. वा यस, मस्त रे कापतो. कॅपॅसिटी संपले आता. खूप पुन्हा. तर मित्रांनो 12 वाजलेत. सुट्टी दिली आपल्या लोकांना, कामाला घेतलं त्यांचे. तर आता आईने काकडी आणायला पाठवले, काकडी खाऊ. जाम बेकार होते. आधी तब्येत डाऊन आहे, त्याच्यामध्ये उन्हात
जाम त्रास होतोय, पण आपल्याला भात कापायला लागणारच आहे. चला आता काकड्याला जाऊ. काकडी घेऊन चालले आपल्यासाठी. चल चल पटापट चल. चल पुढं. वजन आहे का? बोल वाडाचा डॉक्टर. आपल्याला काकडी घेऊन चाललाय निखिल. आता मस्त शेतावर काकडी खाऊ आपण. चीर पडू ना. खूप होते. बापरे, निखिलने नजर लावले. निखिल तुला मोठाच माग. मोठा तर निखिलला पण. पिकले ना मस्त. इथं एकदम सुकला आहे तसा. तर मित्रांनो, दुपारचं जेवण करून आलो आहे आणि कडक ऊन चालू आहे. 2 वाजलेत. आता दोघं चालू आहे, कारण आपल्याला ना हे कापलेलं सुकं टाकायला जागा नाही, त्यामुळे आम्ही दोघं चालू आहे. थोडं थोडं जेवढं कापता येईल तेवढं कापू. अजून भरपूर आहे. उद्या काम चालेल व्यवस्थित. आज इतकं चालणार नाही फास्ट. आज आम्ही आजारी पडलो. आणि दिवस पण पहिला आहे, त्यामुळे ताकद आमची थोडी कमी झाली आहे. काय खाते ग? चिंच. तोंड कडू पडलंय. असं भात पडलं आहे ना, त्याच्यामुळे फार टाईम लागतो कापायला. दाखव कसं कापायला लागते. आणि आता हे वरती, आता हे असं आहे, त्याच्यामुळे जाम टाईम एक सड एक ना धरायला लागतो, नंतर उचलायला कापायला. नाही तर हे सगळं कापून झालं असतं आपल्या एवढ्याला. तर या कोणी रिकामे असतील तर या आम्हाला मदत करायला. आता हे थोडंसं कापलंय आम्ही आणि आता थकलोय म्हणून बसलोय, म्हणजेच हुरूम करतो आम्ही. गावाकडे असंच बोलतोय, कापून थोडा टाईम किंवा कोणतंही काम करून थोडा टाईम बसतात ना, त्याला हुरूम करणे असं बोलतात. न काय खातात? बोलो जुबा केसरी. हे बघा, असं आम्हाला शेतावरून घरी भात व्हायला लागते. दिसतं काय? सावकाश. मित्रांनो 6 वाजून गेलेत आणि सगळ्यांनी सुट्ट्या झाल्यात. सगळे ज्याच्या त्याच्या घरी जातात, पण आम्ही अजून शेतात कापतोय, कारण आता ऊन नाही लागत म्हणून. आता ऊन नाही लागत, जरा बरं वाटतंय. हे पडलेलं ते कापून घेऊ पहिलं आपण, तेव्हाच घरी जाऊ. A few moments later, 2000 years later, 1 eternity later. तर मित्रांनो, आमचं पहिल्या दिवसाचं काम झालंय. दाखवतो तुम्हाला कसं झालंय ते काम. किती हे बघा, एवढं कापलंय, एवढं बाकी. हे पडलंय त्याच्यामुळे जास्त टाईम लागतोय, नाही तर एवढ्याला हे शेत पूर्ण कापून झालं असतं. आता राबाकडे जातो, जरा राब बघून येतो कसं झालं आहे. गुड मॉर्निंग मंडळी. सकाळी सकाळी आलेलो भात कापायला. ती व्हिडिओ काढताना आली. आता एक वेळ कापून झाला आहे भात आणि बायको नाश्ता घेऊन आला आहे. काय नाही का नाश्ता? भात. बघूया आता नाश्ता काय नाही. नाश्ता केला आहे मी इथे काकाकडे, पण परत एकदा करतो. बघूया आता काय नाश्ता आणला आहे तिने. मी माझ्या नवऱ्याला आता नाश्ता घेऊन आले, तर बघा काय नाश्ता आणलाय ते. सगळ्यात इझी नाश्ता, कारण सकाळी सकाळी एवढं करायला जमत नाही. हे समजलं का? जे खातात त्यांना समजेल. गुड आफ्टरनून मंडळी. दुपारी जेवायला गेलेलो आणि झोपलेलो, तर जेमतेम उठून आलो आहे. एवढी भारी झोप आलेली ना, तर आता आलो आहे परत शेतावर. हे बांधणारी घेऊन आलो. दाखव, नीट दाखव ना. हे बांधणारी घेऊन आलो आहे. आता दाखवतो तुम्हाला कसं बांधायचं वगैरे, भात कसं गोलाटायचं वगैरे ते. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कंटिन्यू राहा. व्हिडिओ का सुकले का चांगला? अशा प्रकारे भात सगळं गोलाटायचं असतं मित्रांनो. एक गुंडीच्या साईजचा कर. बोल ना. सगळं करतो तसं मला आठवतो. ओ भाई, इतनी खुशी. एवढा आहे तर अर्धा भाग तू गोलाट, अर्धा भाग मी गोलाटते ना.
बाहेर टाकून गेला. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. आमच्याकडे याला गुंडी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे ती बांधली जाते. आणि ते बांधण्यासाठी सुद्धा पेंड्याचाच वापर केला जातो. त्याच्याने एकदम व्यवस्थित बांधता येते. हे बघा, नंतर भात जमा केल्यानंतर असं बांधायचं असतं. काय काय घेऊन आलीस? नागली ना ग बहिणी. तुला असं माहीतच नाही. सेम कलर झालाय दोघींचा. हे सगळं आम्ही जमा करायला 2:30 वाजेपासून लागलो, तरी आम्हाला अजून करता नाही येत. आता फक्त बांधायचं राहिलंय. आता किती 5 वाजत आलेत. 5 वाजले पण 6-7 वाजतील आम्हाला पूर्ण बांधायला, वाहायला. आता इथे भारा बांधायला लावलाय. एकदम टाईट बांधायला लागतं. आता जाता जाता सुटेल. हा बारा एकदम घट्ट बांधायला लागतो, जेणेकरून भात घरी नेईपर्यंत सुटला नाही पाहिजे. त्यामुळे एकदम चांगला व्यवस्थित बांधून नंतरच तो आपण डोक्यावर घेऊन जाऊ शकतो. नमस्कार मित्रांनो. 6:15 झाल्यात. गुंड्या वगैरे वाहून झाल्यात आमच्या. पण राहिलं थोडंसं जे ओलं वगैरे होतं ना, त्या गुंड्या राहिल्यात. ह्या बघा, ह्या गुंड्या राहिल्यात. सुट्टी नाही, मग उद्या दोघांना पण कामावर जायचं आहे. तर आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये येऊन आपण भात कापणार आहोत बाकीचं. टाटा बाय बाय. तर शेतावरती काम करून ठेवलोय आणि गर्दी पण खूप झाली. आता खूप खायला बसलोय. खूप पिंड्या मस्त गरम गरम आणि एकदम थंडी पण भरपूर आहे, म्हणून जरा खूप ती मजा घेतो. एकदम मस्त. मित्रांनो, हे एका आठवड्यानंतरचं आहे. इकडे आई, विशाल, आत्या वगैरे सगळे आले त्यांनी. तेव्हा एवढं काम झालं आहे. मित्रांनो, एवढं भात कापलं आहे, अर्धी पिढी. आज जास्त माणसं होते त्यामुळे जरा जास्त कापताना हे पडले, त्याच्यामुळे. नाही तर पटापट सगळं झालं असतं. A few moments later, 2000 years later, 1 eternity later. तर मित्रांनो, आता आम्ही एक ब्रेक घेतला आहे. 4 वाजलेत आणि इकडे आपल्याला यश थंडा घेऊन आला आहे. दाखव रे. यश आपल्याला थंडा घेऊन आला आहे, ग्लास वगैरे सगळं घेऊन आला आहे. आपलं सगळं भात वगैरे कापून वगैरे झालं आहे आणि गुंड्या पण करून झाल्यात. पण बांधणाऱ्या थोड्याशा कमी पडल्या, त्यामुळे आम्ही 3 जण बांधणाऱ्या करायला लागलो. जेवढे कमी पडले तेवढ्या बांधणाऱ्या वेळेवर बनवायला लागतात. बऱ्याच जणांना बांधणाऱ्या बनवता येत असतील, पण ज्यांना बनवता येत नाही त्यांनी बघा कसे बनवतात ते. आणि खूप सोपं असते बांधणाऱ्या बनवण्याचं. सगळं भात कापून झालंय आणि हे शेवटचं आहे. आता सुकट टाकलेले ते आता जमा करतोय आणि हे सगळं बांधायला लागलेत. हे दुसरं भात सुकलेलंच नाही, म्हणून हे आता तसंच ठेवतो आम्ही सुकायला. जेवढं सुकलंय तेवढंच बांधतोय आता. इकडे उडवा आम्ही रचायला आता. हा बघा, उत्तम डान्स पण करतो आणि तेवढीच मेहनत पण घेतो. यश आपला शेवटचा भारा. यश डान्सर घेऊन आलाय. एक नाचून स्टेप दाखवशील ना. फायनली आपलं सगळं भात कापून झालंय आणि वाहून पण झालंय. थोडंसं बाकी आहे, ते उद्या करून टाकू आपण. हे बघा मस्त पेंड्याची दोरी तारे बांधायला. तर मित्रांनो, कसं तरी यावेळेस भात वाहून ठेवलं आहे, कारण यावेळेस जाम हैराणी झाली. म्हणजे डबल मेहनत पण लागली, डबल पैसा पण गेला.
आणि हैराणी पण तितकीच झाली. सुट्ट्या पण नाही. सुट्ट्या पण नाही दोघांना. आता ही रात्री म्हणजे सकाळी कामावर जाऊन परत आले, तर जाम हैराणी झाली यावेळेस. आणि भात बघू आता झोडाला परत सुट्टी घ्यायला लागेल 2 दिवस. तर या टायमाला भरपूर हिचे भाऊ, काकाची पोरं आणि आत्या वगैरे सगळे आलेले, त्यामुळे लवकर झालं. नाही तर अजून 4-5 दिवस लागले असते. आता जाम थकलो आहे. आता जरा जातो, आंघोळ बिंघोळ करतो नदीवरती. चला बाय बाय. तरी तर हे इतकं बाकी आहे अजून. हे आता उद्या हिचे भाऊ येतील आणि वाहून टाकतील तेवढंच. बाय बाय.